आजीचं विधवेचं दुःख मनावर इतकं खोलवर रुजलं होतं की ते पुढच्या काळात रुबायांमधून स्वाभाविकपणे व्यक्त होत गेलं. स्त्री मनाचं हे मूक संवेदन निसर्ग प्रतिमांमधून जाणीव नेणिवेच्या काठांवरून कधी सूचकपणे व्यक्त होत होतं, तर कधी हृदयाला भिडणाऱ्या स्पष्ट थेट शब्दातून. भोवऱ्यात कोणी नाव लोटली होती, भोवऱ्यात कोणी नाव लोटली होती, काठावर व्याकुळ ती रडवेली होती. एकांत हुंदका आकांताचा झाला, कुंकू भरलेली डबी सांडली होती. डोहावर काळी आर्त काजळी होती, डोहावर काळी आर्त काजळी होती. निर्माल्याची बोली कातर ओली होती. असहाय्य तरंगत होती काळी पोत, असहाय्य तरंगत होती काळी पोत. ह्या इथेच होडी काल उलटली होती. पण ती तुळशीशी आज भांडली होती, पण ती तुळशीशी आज भांडली होती. आसवे अनावर पुन्हा सांडली होती. रक्ताचे कुंकू पसरून असता व्यस्त, रांगोळी भेसूर कुणी मांडली होती. काठावर हिरवे चुडे भंगले होते, पाण्यावर गजरे खिन्न तरंगत होते. घाटावर विधवा झाली कातर वेळ, घाटावर विधवा झाली कातर वेळ. घागरीत काहूर तुडुंब भरले होते, घागरीत काहूर होते. देवळात व्याकुळ गूढ वाजते झांज, व्याकुळ गूढ वाजते झांज. दाटला दिशातून आर्त लाल आकांत, पात्रात नदीच्या दिवा एक सोडून, घाटावर बसली होती विधवा सांज. स्त्री जातीच्या एकूण जगण्याचा पोत, तिचा सोस, तिला झेलावं लागणारं भोगावं लागणारं दुःख हिमांशूंना सतत जाणवत राहिलं. त्यांच्या काही रुबायांमधून जसं ते उतरलं, तसंच ते कवितांमधूनही अगदी तरंग शब्दात आणलं गेलं. धून भैरवीची ओली पैल तीराच्या पाण्यात, धून भैरवीची ओली पैल तीराच्या पाण्यात. घाट दिसरडा बाई नको उतरू डोहात, काल पहाटे पहाटे एक आक्रीत घडले, काल पहाटे पहाटे एक आक्रीत घडले. निसटला कसा हात चंद्र सांडला पाण्यात. काठावरचा गजरा घाटावरची काकणे, काठावरचा गजरा घाटावरची काकणे. सांगे कमळ कहाणी कोण उतरे तळ्यात. कधी कधी चांदण्याच्या राती असेही घडते, कधी कधी चांदण्याच्या राती असेही घडते. कोणी एकटे रडते पारिजाताच्या सड्यात. भास होईल चांदणे धुक्यातून भास येता, भास होईल चांदणे धुक्यातून भास येता. ओठ दाबून मुकाट आता बसावे घरात, धून भैरवीची ओली पैल तीराच्या पाण्यात. चांदण्या